नमस्कार, श्री अन्नपूर्णा रसोई चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कोथिंबीर वडी। चला मग बघूया। तर आपण कोथिंबीर वडी करायला घेऊ। चला तुम्हाला मी साहित्य दाखवते। बघा, कोथिंबीर चांगली 3 पाण्यात मी धुवून घेतलेली आहे। त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहे, 10-12 लसूण घेतले आहे, अद्रक घेतलेला आहे, 8-10 मिरच्या घेतल्या, अर्धा लिंबू घेतले, 2 बटाटे घेतलेले आहेत। बटाटे वाफवून घेतलेले आहे। चण्याचं पीठ घेतलं आहे, हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, हे तेल घेतलेलं आहे, ही हळद घेतलेली आहे, ही हळद घेतलेली आहे, हा मसाला घेतलेला आहे, हा गरम मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलं आहे, हिंग, जिरं। आता आपण करायला सुरुवात करूया। हा बाऊल घेतला आहे, या बाऊलमध्ये मी आता बाऊल घेतला आहे, त्याच्यात ही कोथिंबीर धुतलेली आहे, ती आता मी या बाऊलमध्ये टाकत आहे। त्यासाठी हे कांदा घेतला आहे, हा गरम मसाला घेतला आहे, ही हळद घेतली आहे थोडी, हा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा मसाला घेतलेला आहे, हा मीठ चवीपुरते मीठ, थोडं जिरं, हातावर मी जरा हे करून घेते, थोडी हिंग, हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, हे चण्याचं पीठ घेतलं आहे। आता त्यासाठी हे लसूण, आलं, मिरची मी वाटून घेत आहे। हे आता मिक्सरच्या भांड्यात वाटून घेत आहे। हे बघा, 8-10 मिरच्या घेतल्या, अद्रक घेतलं आहे, हे बघा, हे लसूण घेतलं, आता मिक्सरला मी वाटून घेत आहे। हे आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकत आहे, हे बघा, ही बटाटे मी 2 उकडून घेतले, ती ह्याच्यात मी मिक्स करत आहे, चांगली चुरून घेत आहे। आता थोडं मी लिंबू त्यात टाकत आहे चवीपुरते, थोडं तेल टाकत आहे, हे बघा। आता हे मी एकत्र हातात करत आहे, मिक्स करून घेत आहे। हे मिश्रण सर्व तयार झालेलं आहे, बघा, एकजीव केलेला आहे। तो 10 मिनटं आता मी झाकून ठेवत आहे। त्यासाठी मी आता गॅस पेटवत आहे, त्याच्यावर हा टोप ठेवलेला आहे, त्याच्यात मी हा 1 तांब्या पाणी ओतत आहे, हे बघा, हे बघा, हे चांगलं झालेलं आहे। हे थोडं कडक वाटतं म्हणून मी थोडं पाणी टाकत आहे, थोडंच टाकायचं, हे बघा, हे बघा, मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे। आता आपण चाळणीला तेल लावून चाळणीला तेल लावत आहे, हे बघा, त्यातलं मिश्रण ह्याच्यात टाकत आहे, हे बघा, आता हे मी चांगलं पसरवून घेत आहे।
हे बघा पाणी चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यावर आता ही मी चालण ठेवत आहे. त्याला एक वाफ येऊन द्या. त्याच्यावर मी आता हे झाकण ठेवत आहे. आता मी झाकण उघडून बघत आहे झालं की नाही. बघा किती किती छान झालेले आहे. बघा मी तुम्हाला सुरी घालून दाखवत आहे. हे बघा आता गॅस बंद करत आहे. एक 10 मिनटं अशी वारजून द्या. हे बघा आता मी काढून घेत आहे. आता हे थंड होऊन द्या 10-15 मिनटं. मग आपण काप करून घेऊया. हे बघा किती छान झालेले आहे. त्याच्या आता वड्या करून घेऊया. हे बघा वडी कशी छान तयार झालेली आहे. आता ही मी तळून घेत आहे. बघ कढई ठेवली. आता मी गॅस पेटवत आहे. तेल चांगलं गरम होऊन द्या. मग आपण वडी तळून घेऊया. हे बघा चांगलं तेल गरम झालेलं आहे. हे आपण तळून घेऊया. बघा छान कोथिंबीर वडी तळून झालेली आहे. बघा ही आता मी डिशमध्ये काढत आहे. ही बघा किती छान झाली आहे कोथिंबीर वडी. टमॅटो सॉस बरोबर पण खायला चांगली लागत आहे. ही बघा आपली कोथिंबीर वडी तयार आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.